नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आणि विधवा व निराधार महिलांसाठी, त्यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, सप्टेंबर महिन्याचे पेन्शन जमा करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे आणि सप्टेंबर महिन्याचे पेन्शन फक्त याच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। जर तुम्ही ही दोन कामे पूर्ण केली नसतील तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पेन्शन तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। तर सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात काय आहे महत्त्वाची अपडेट आणि कोणती दोन महत्त्वाची कामे तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी आपण जर पात्र असाल तर सप्टेंबर महिन्याचे पेन्शन आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 20 ऑगस्ट 2025 रोजी शासन निर्णय जाहीर करून या संबंधित योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यासंदर्भात मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे या सर्व निराधार व दिव्यांग योजनेतील जे पात्र लाभार्थी आहेत, या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पेन्शन 5 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये जी वाढ करण्यात आली आहे तर ते 2500 रुपये दिव्यांग लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यापासून मिळणार नाहीये। दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये 2500 रुपये वाढ करण्यासंदर्भात शासनाने फक्त घोषणा केली आहे, पण कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय या अनुदान वाढी संदर्भात शासनाने जाहीर केलेला नाही आणि त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना सुद्धा सप्टेंबर महिन्याचं पेन्शन फक्त 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर सप्टेंबर महिन्याचे पेन्शन तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची दोन कामे करणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी ही दोन कामे पूर्ण केली आहेत त्याच लाभार्थ्यांना 5 तारखेपासून सप्टेंबर महिन्याचं पेन्शन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर ज्या लाभार्थ्यांचं बँक अकाउंट डीबीटी लिंक ॲक्टिव्ह आहे अशाच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचं पेन्शन जमा होईल। कारण अनेक लाभार्थ्यांचं बँक अकाउंट हे डीबीटी लिंक ॲक्टिव्ह नसल्यामुळे मागील 3 ते 4 महिन्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही आहेत। तर आपल्या चॅनलवरती मी आधी एक व्हिडिओ टाकला होता की आपलं बेनिफिशरी स्टेटस कसं चेक करायचं, तर त्या व्हिडिओला बघून अनेक लाभार्थ्यांनी त्यांचं बेनिफिशरी स्टेटस चेक केलं आहे आणि त्यानंतर त्यांना समजलं की नेमकं कोणत्या महिन्याचे पेन्शन त्यांच्या बँक खात्यात जमा झालेलं नाहीये आणि पैसे जमा न होण्याचं नेमकं कारण काय आहे। तर अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच कारण समोर आलं की त्यांचं बँक अकाउंट हे डीबीटी लिंक ॲक्टिव्ह नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यात अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे जर तुमचं बँक अकाउंट हे डीबीटी लिंक ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचं पेन्शन जमा होणार आहे। जर तुमचं बँक अकाउंट हे डीबीटी लिंक ॲक्टिव्ह नसेल तर अजूनसुद्धा तुमच्याकडे 2 दिवसांचा वेळ आहे। त्यामुळे लवकर तुमचं बँक खातं हे डीबीटी लिंक ॲक्टिव्ह करून घ्या, तरच तुमच्या बँक खात्यामध्ये 5 तारखेपासून हे सप्टेंबर महिन्याचं पेन्शन म्हणजेच 1500 रुपये जमा होतील। आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम जे आहे ते म्हणजे ज्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला म्हणजेच हयात असल्याचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं आणि त्या लाभार्थ्यांनी जर हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा केलेला नसेल तर अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्याचं पेन्शन जमा होणार नाहीये। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी त्यांचा हयातीचा दाखला जमा केलेला नसेल तर त्या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयामधील जे संजय गांधी योजनेचं ऑफिस असेल त्या ठिकाणी जाऊन तुमचा हयातीचा दाखला त्या ठिकाणी जमा करायचा आहे। तर यामुळे तुमचे हप्ते नियमितपणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। तर अशा पद्धतीने सप्टेंबर महिन्याचे पेन्शन तुमच्या बँक खात्यामध्ये यावं यासाठी तुम्हाला ही दोन कामे करणं खूपच जास्त महत्त्वाचं असणार आहे। तर ज्या लाभार्थ्यांचं बँक अकाउंट हे डीबीटी लिंक ॲक्टिव्ह आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा केलेला आहे अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचं पेन्शन हे 5 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर अशा पद्धतीने राज्यातील सर्व निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही होती एक महत्त्वाची अपडेट। जर या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।